नमस्कार, मी बापू गायकवाड। एमपीएससी गट क मुख्य परीक्षाचा रिझल्ट लागला असून स्किल टेस्टसाठी पात्र उमेदवारांची लिस्ट लागलेली आहे। या उमेदवारांकडनं मला बरेचसे मेसेज आणि कॉल असे येत आहेत किंवा माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा कमेंट आहे, सर मला जास्त मार्क असून सुद्धा माझं नाव या लिस्टमध्ये नाहीये, अंशकालीन कर्मचारी मी आहे, माझ्या जागेसाठी सिलेक्शन दिसतच नाहीये, माझं नाव त्यात नाहीये, का बरं असं? काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ते दिव्यांगच आहे, ते कॅटेगरी माझ्याच कॅटेगरीचे आहे, कमी मार्क असून त्यांचं सिलेक्शन, मला जास्त मार्क आहे, माझं नाव त्यात का नाहीये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना देण्यापेक्षा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्वाचा मी बनवला। यात मी तुमचं लिस्टमध्ये नाव का नाही याला काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो, ते चेक करून घ्या। या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून जर तुम्ही योग्य असाल तर मग तुम्हाला पुढे काय करायचं ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला, का लिस्टमध्ये नाव नाही तर पहिला मुद्दा बघा। आता ही लिस्ट तुम्ही बघितली असेल, कट ऑफची लिस्ट 2023 ची टायपिस्टची लिस्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही बघतात उदाहरणार्थ तुम्ही एक्झाम्पल घेतलंय अंशकालीन। हा अंशकालीन उमेदवार जर बघितला तर इथे ओपनचा अंशकालीनचा मेरिट लागलाय 93। मग एखादा उमेदवार असा असू शकतो की मला 93 पेक्षा जास्त मार्क आहे, माझं सिलेक्शन का झालं नाही? आता काही अंशकालीनच्या जागा अगेन्स्ट अंशकालीननी पण भरल्या गेल्या, म्हणजे अंशकालीनचा विद्यार्थी जर मिळाला नाही तर त्या जागा भरल्या जातात इतर कॅटेगरीतल्या इतर मुलांमधनं, त्यातल्या जनरल मधनं त्या जागा भरल्या जातात। म्हणजे जनरलला वर्ग होतात आणि जनरलच्या अगेन्स्ट म्हणजे अगेन्स्ट अंशकालीनच्या अगेन्स्ट त्या मुलांचा इथे सिलेक्शन होतं। म्हणजे बघा इथे 242 चा जनरलचा कट ऑफ आहे आणि त्याच्या खालोखाल अगेन्स्टचा कट ऑफ लागतो बघा 238 आहे। तेच तुम्ही जर बघितलं एससी मध्ये पण बघा अंशकालीनच्या जागा त्यांनी इथे दाखवलंच नाही, कट ऑफच दाखवला नाहीये। मग काय असू शकतं? शक्यता, मी शक्यता सांगतो, शक्यता असू शकते की एससी कॅटेगरीचा अंशकालीन उमेदवार मिळालाच नसेल म्हणून तिथे कट ऑफ लागला नाही। मात्र त्याच्या अगेन्स्ट बघा ज्या जागा अगेन्स्ट अंशकालीनच्या जागा लागल्या 189 चा कट ऑफ लागला बघा, 189 चा कट ऑफ आहे। ज्याचा बघितला 205 आहे, जनरलचा बघितला 194 आणि याचा 189 त्याच्या खालोखाल कट ऑफ लागलाय। सेम तुम्ही एसटी मध्ये पण पाहू शकता किंवा इतर कॅटेगरी मध्ये सुद्धा बघू शकता। मग हे असं का होत असावं? का अंशकालीन उमेदवारांच्या इथे कट ऑफ दिसत नाही किंवा अगेन्स्ट मधून जागा भरल्या जातात? त्याला रिझन मी तुम्हाला सांगतो। पहिलं रिझन जे असेल ते एक असेल प्राधिकरणाचा रिझल्ट असेल बघा। प्राधिकरण, तुम्ही प्राधिकरण नुसार जेव्हा फॉर्म भरतात तुम्हाला माहिती आहे की इथे खूप जास्त प्राधिकरण होते। आता तुम्ही किती प्राधिकरणांचा इथे सिलेक्शन केलेलं आहे, किती प्राधिकरणांना प्रेफरन्स दिलेले आहे, त्यानुसार तुमचा इथे सिलेक्शन होऊ शकतं। दुसरं, ज्या प्राधिकरणाला तुम्ही सिलेक्ट केलंय, प्रेफरन्स दिलाय, त्या प्राधिकरणामध्ये तुमच्या कास्टसाठी जागा आहेत का हे पण पाहणं गरजेचं आहे। म्हणजे प्राधिकरण तुम्ही किती दिले ते एकदा चेक करा आणि त्या प्राधिकरणामध्ये तुमच्यासाठी किती जागा आहे। तुमच्यासाठी म्हणजे कोणाला? दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्प, भूकंपग्रस्त, अनाथ असतील किंवा अंशकालीन असतील, त्याला जागा आहेत का, किती जागा आहेत ते पण एकदा बघा, त्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल। हा जरा पहिला मुद्दा हा चेक करायचा। दुसरा मुद्दा काय? आन्सर की, तुम्ही जर बघितलं तर तुमची आन्सर की तुम्ही एकदा चेक करा, आन्सर की चेक करा, आन्सर की नुसार तुमचे मार्क्स चेक करा। म्हणजे तुम्ही कधी कधी गोंधळ होतो असा की फायनल आन्सर की चेक करा, फायनल आन्सर की नुसार तुम्हाला जी झेरॉक्स कॉपी मिळेल त्यातनं चेक करून घ्या। अजून एक मुद्दा यामध्ये असा आहे की तुमच्या कॅटेगरीनुसार फॉर्म भरताना तुम्ही जी कॅटेगरी इथे टाकलेली आहे ती प्रॉपर टाकली आहे का? नाहीतर होतं काय, बऱ्याच वेळेस एसटी कॅटेगरीचं टाकताना एसटी साठी असते, हे पण एकदा व्यवस्थित फॉर्म चेक करून घ्या। पुढचा मुद्दा यामध्ये आहे पर्सेंटाइल मार्क्स, पर्सेंटाइल सिस्टम तुम्हाला माहिती असेल, याच्याबद्दल मी मागे एक व्हिडिओ घेतलेला आहे। पर्सेंटाइल सिस्टम काय असते त्यानुसार सुद्धा तुमचे मार्क्स जर पर्सेंटाइल मध्ये येत नसतील, त्याला आपण शतमत पद्धत होतो, तरी सुद्धा तुमचं या मेरिट लिस्ट मध्ये नाव येणार नाहीये। नंतर पुढचा मुद्दा आहे फॉर्म फिलिंग इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंट। मी मगाशी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे फॉर्म फिलिंग करताना भरलेली माहिती प्रॉपर आहे का, भरलेले डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड केलेले आहेत का? हे अंशकालीनसाठी जर तुम्हाला अंशकालीनचे सर्टिफिकेट आहे आय थिंक सो 1992-93 नंतर बंदच झालेली आहे। सो त्यानंतर तुम्ही जर फॉर्म भरताय त्यानंतर तुम्ही जर काही दाखवत असाल तर ते चुकीचं आहे, ते पण एक मुद्दा आहे। डॉक्युमेंटेशन तुम्ही जे पण तिथे शो केलंय, जे पण माहिती भरलेली ते पण एकदा व्यवस्थित बघून घ्या। आता हे सगळं तुमचं जर प्रॉपर असेल तर मग असं वाटतंय तुम्हाला की नाही सर आमचं सगळं बरोबर आहे, एमपीएससी ने काही मिस्टेक झालेली आहे, एमपीएससी ला आम्हाला मेल करणं गरजेचं आहे, एमपीएससी ला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे, मग हरकत नाही, हे सगळं एकदा बाजू चेक करा। तुम्हाला अजूनही काही अडचण तर मला माझा नंबर तुमच्याकडे आहे, आमच्या
टीमचा नंबर आहे त्यांना कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका. आम्ही तुम्हाला अजून त्याला काय काय सोल्युशन असू शकतं ते नक्की सांगण्याचा प्रयत्न करू. मग आता इथे मिस्टेक असेल तर तुम्हाला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा कॉन्टॅक्ट आहे, ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा हे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दाखवून देत आहे. हेल्प डेस्क टोल फ्री नंबर आहे 7308311822. इथे 181234 आणि 275 ह्या नंबरला कॉल करू शकता. कॉलिंगचा टाइम पण त्यांनी दिला 9 ते 8 दरम्यान आहे. सॅटर्डे संडे सुट्टी असते. त्यानंतर सॅटर्डे संडे तुम्हाला टाइम वेगळा आहे 9:30 ते 6:30 या वेळेत कॉल करू शकता. आणि तुम्हाला जर मेल करायचा असेल, मी तर तुम्हाला सांगेन जर तुमचं खरंच सगळं तुम्ही व्हेरीफाय केलं आणि तुम्हाला वाटतंय की काहीतरी चूक झाली आहे, माझं नाव यायला पाहिजे, तर तुम्ही यांना मेल करू शकता. मेल आयडी तुम्हाला दिले बघा, support-online@mpsc.gov.in यांनाच मेल करा. अजून एक मेल आयडी त्यांनी दिला आहे contact-secretary@mpsc.gov.in. यांना शक्यतो करू नका, तुम्ही यांना मेल करा. आणि जर केलाच तुम्ही यांना सीसी मध्ये ठेवलं तरी हरकत नाही, पण यांच्याकडून तुम्हाला मेलला रिप्लाय नक्की. मेल करत असताना तुमचं डिटेल्स पाठवा, तुमचा सीट नंबर, तुमच्या एक्झामच्या बद्दलची पूर्ण माहिती, तुमचा हवदार जे बॅक गव्हर्नमेंट कॉपी आहे तुम्हाला आलेली आहे ती आन्सर शीटची कॉपी पण त्यांना पाठवा. आणि जी एमपीएससी आन्सर शीट आहे ती पण पाठवा. व्यवस्थित डिटेल्स ते भरून टाका आणि त्यांना एक मेल करा. मेलचा रिप्लाय नक्की एमपीएससी देईलच तुम्हाला. सो अजूनही काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये जाऊन मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.